जय हिंद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया अपूर्णांक या चॅप्टरची शाब्दिक उदाहरणं. मित्रांनो, शाब्दिक उदाहरण हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. यातले आपण बघूया उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 याप्रमाणे आहे. 5/7 च्या 2/3 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 1/2. सगळ्यात अगोदर हे उदाहरण बघण्या अगोदर मित्रांनो एक लक्षात घ्या, YouTube वरती तुम्हाला बरेचसे व्हिडिओ असे सांगतील की तुम्ही या प्रकारचे उदाहरण ट्रिक्सच्या साहाय्याने सोडवा. मित्रांनो, खूप मित्रांना एक्स वापरणं, समीकरण तयार करणं यासारख्या गोष्टी अवघड वाटू लागतात आणि मग ते ट्रिकच्या साहाय्याने यासारखी गणित सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही ट्रिकच्या मागे पळाल आणि एक्स पासून दूर पळाल तोपर्यंत तुम्ही गणितामध्ये मास्टर होऊ शकत नाही. गणितात मास्टर होणं म्हणजे काय, तर फक्त हेच नाही, कुठल्याही प्रकारचं उदाहरण आलं तरी ते तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. म्हणून आणि ट्रिक्स पेक्षा एक्सच्या साहाय्याने हे गणित सोडवणं अतिशय सोपं आहे. किंबहुना हेच नाही तर तुम्ही कुठल्याही प्रकरणातलं कुठलंही शाब्दिक उदाहरण घेतलं तर तुम्ही ते एक्सच्या साहाय्याने सोडवू शकता. तर बघूया मित्रांनो हे गणित कसं सोडवायचं. शाब्दिक उदाहरणांमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन असतं की यामध्ये दिलेल्या गोष्टी नेमक्या गणिती भाषेत कशा मांडायच्या. तर मित्रांनो अतिशय सोपं आहे. हे तुम्ही एकदा लक्षात घ्या की गणितामध्ये ज्या वेळेस शाब्दिक उदाहरणांमध्ये चा ची चे या प्रकारे म्हटलं जातं त्याचा अर्थ होतो गुणाकार. जर वेळा म्हटलं तर त्याचाही अर्थ होतो गुणाकार आणि म्हणजे म्हटलं तर त्याचे अर्थ होतो इक्वलचं साइन किंवा बरोबरचं चिन्ह. मित्रांनो, बस हा एकच चार्ट तुम्हाला सर्व शाब्दिक उदाहरणांमध्ये वापरायचा आहे. या एका चार्टच्या माध्यमाने हे गणित कसं सोडवायचं आपण बघूया. गणित असं म्हणतं 5/7 च्या 2/3 मध्ये. इथं मित्रांनो तुम्ही च्या लोकेट करणार आहात. 5/7 च्या आणि ज्याचा अर्थ होतो गुणाकार, म्हणून मला असं लिहिता येईल 5/7 च्याचा अर्थ होतो गुणाकार. 5/7 च्या 2/3 मध्ये. 5/7 च्या 2/3 मध्ये. आता 2/3 दिला आहे. 5/7 च्या 2/3 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 1/2. आता मित्रांनो आपल्याला उत्तर काय पाहिजे आहे, 1/2. आपण 1/2 लिहून घेऊ. मग आता आपल्याला हा 5/7 आहे, त्याच्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह 2/3 मध्ये किती मिळवायचे आहे. मग आता किती मिळवायचे हे माहित नाही मित्रांनो. किती यालाच आपण एक्स मानायचं आहे. हे जर तुम्हाला कळालं की गणितात जे शोधायचं आहे त्यालाच तुम्ही प्रत्येक वेळी एक्स मानणार आहात तर तुम्हाला प्रत्येक गणित सुटेल. म्हणून मी आता 5/7 च्या 2/3 मध्ये एक्स मिळवतो म्हणजे मला उत्तर 1/2 मिळेल. आता मित्रांनो हे गणित सोडवणं अतिशय सोपं झालं, कारण तुम्ही अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रिया अतिशय चांगल्या प्रकारे शिकलेल्या आहात. मग आता बस हे सोडवायचं आहे. म्हणजे शाब्दिक उदाहरणाची महत्वाची पायरी ही असते की तुम्हाला शब्दांचं रूपांतर हे अंकांमध्ये गणिती भाषेत करता यायला पाहिजे आणि त्यासाठी फक्त हा सिंपलचा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. तर बघूया आपण हे गणिती रूपांतर तयार केलेलं आता सोडवून उत्तर काय मिळेल. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपला नियम सांगतो की गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी यांच्यापैकी एकदा भागाकार किंवा गुणाकार सोडवा. या उदाहरणात कुठेही भागाकार नाही, मग मी गुणाकार सोडवतो. गुणाकार मला इथे दिसतो. मी हा गुणाकार जर सोडवला तर गुणाकारामध्ये आपण समोरासमोरील अंशाची आणि छेदाची बेरीज करतो. म्हणजे 5×2 हे झाले 10, 7×3 हे झाले 21. माझा नवीन अपूर्णांक झाला 10/21 अधिक x बरोबर 1/2. त्यानंतर समीकरण सोडवण्याची पद्धत अशी असते की समीकरणातले जेवढे x आहेत तेवढे एका बाजूला घ्यायचे आणि जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला ठेवायच्या. आता माझ्याकडे या बाजूला 10/21 आहे. मला फक्त x ची किंमत काढायची आहे, म्हणून मी इथे x ठेवतो आणि समीकरण जसेच्या तसं लिहितो. x बरोबर 1/2. आता इकडे हा जो 10/21 आहे हा धन आहे, तो समीकरणाच्या त्या बाजूला जाताना वजा होईल. म्हणजे माझ्याकडे आता x ची किंमत काढण्यासाठी मला बस ही अपूर्णांकाची वजाबाकी सोडवायची आहे. मग आता अपूर्णांकाची वजाबाकी कशी सोडवायची, तर आपण त्या दिवशी बघितलं. आपल्याला हे पाडे येत असेल तर आपण त्यामध्ये ज्या संख्या आहेत त्या कॉमन घेतो किंवा याच्या छेदाने त्याच्या छेदाला आणि त्याच्या छेदाने याच्या छेदाला घेतो. आता मित्रांनो याचा छेद 2 आहे. 21 ला आपल्याला 2 ने गुणायला लागेल
10ला देखील 2ने गुणावं लागेल आणि इथे 2ला मला 21ने गुणावं लागेल आणि 1ला देखील 21ने गुणावं लागेल. माझे नवीन अपूर्णांक या प्रकारे होतील. 21 गुणिले 1 म्हणजे 21, 21 भागिले 42 वजा चिन्ह 10 गुणिले 2 म्हणजे 20 आणि 21 गुणिले 2 म्हणजे 42. आता माझे छेद सारखे झालेले आहे म्हणून मी दोन छेदांपैकी एक छेद लिहिणार आणि 21 मधून 20 गेला, 1 शिल्लक राहील. माझं उत्तर आलं 1/42 म्हणजे या उदाहरणाचं उत्तर झालं 1/42. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की इथं आपल्याला हा चार्ट खूप महत्वाचा आहे आणि चार्ट मध्ये फक्त 3च गोष्टी आहेत. चाचीचे म्हणजे गुणाकार, वेळा म्हणजे गुणाकार आणि म्हणजे बरोबर. तर या प्रकारे तुम्हाला शाब्दिक उदाहरणाचं गणिती भाषेत रूपांतर करता येणं खूप महत्वाचं आहे. यासाठी कुठली ट्रिक वेगळी लक्षात ठेवण्याची गरज नाही. ट्रिक मध्ये काय असतं, तुम्हाला याच्या अंशाने त्याच्या छेदाला गुणा, त्याच्या छेदाने याच्या अंशाला गुणा, पण तुम्ही काय काय लक्षात ठेवणार त्यापेक्षा एकदा एक्स कसा मांडायचा हे समजून घ्या. आणि एक्स कसा मांडायचा म्हणजे काय, तर उदाहरणामध्ये जे विचारलेलं आहे त्याला सिंपल तुम्ही एक्स माना म्हणजे तुमचं उदाहरण सॉल्व्ह होईल. यानंतर बघूया उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2 याप्रमाणे 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 3 येईल. माझा मित्रांनो इथे परत किती वेळा, आपल्याला आपल्या चार्ट मध्ये वेळाचा अर्थ काय होतोय, गुणाकार. बस आपल्याला ते चेक करायचं आहे. मग 3/7 मध्ये मिळवायचे आहे म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागणार आहे आणि उत्तर आपल्याला 3 आणायचं आहे. मग उत्तर 3 आणायचं आहे म्हणून मी एकदा 3 लिहून घेतो. मला 3/7 मध्ये 3/7 मिळवायचे आहे म्हणून मी बेरजेचं चिन्ह घेतो आणि 3/7 हे किती वेळा मिळवायचे आहे. आता मला किती वेळा हे शोधायचं आहे म्हणजे मला शोधायचं आहे त्यालाच मी एक्स मानायला पाहिजे. मग मी असं म्हणतो एक्स वेळा मोजायचे आहे आणि एक्स वेळा मिळवायचे आहे आणि वेळा म्हणून मी गुणाकाराचं चिन्ह टाकतो. जस्ट त्याला आपण आता सॉल्व्ह करूया. हा झाला 3/7 अधिक हा 3 गुणिले एक्स, याची किंमत 3x होते आणि हा भागाकारात 7 बरोबर 3. मित्रांनो आपण शाब्दिक उदाहरणाचं गणिती भाषेत रूपांतर केलं आणि आपण आता स्टेप वाईज त्या सोबत आहोत. मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता दोघांचेही छेद 7/7 सारखे आहे. दोघांचे छेद सारखे असेल तर आपण दोघांचा छेद एकच लिहू शकतो म्हणजे हे असं होईल 3 अधिक 3x भागिले 7 बरोबर 3. मला x शोधायचा आहे म्हणून x सोडून या गणितात जेवढं आहे तेवढं मी बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला पाठवायला पाहिजे. मग पाठवण्याची कृती अशी, मला एकदा हा 7 पाठवायला लागेल. मग माझं गणित असं तयार होईल 3 अधिक 3x बरोबर हा 3 याला हा 7 तिकडे गुणाकारात जाईल कारण तो इकडे भागाकारात आहे. 3 गुणिले 7 म्हणजे 21. आता मला फक्त x शोधायचा आहे. इकडे 3 पण एक्स्ट्रा आहे, हा पण 3 एक्स्ट्रा आहे. एकदा मी हा 3 पाठवतो. मग 3x बरोबर हा 21 आहे, हा 3 इकडे धन आहे, तिकडे जाताना तो वजा होईल म्हणजे 21 मधून 3 गेले 18. आता मला x शोधायचा आहे. x हा 3 इकडे x शी गुणाकारात आहे. आपण इथं ऑलरेडी बघितलेला आहे की तो गुणाकारात आहे. मग जर तो गुणाकारात असेल तर तिकडे जाताना तो भागाकारात जाईल म्हणजे तो 18/3 होईल आणि याचं उत्तर येईल 6. म्हणजेच 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 3 येईल. तर x वेळा मिळवावे आणि x चं उत्तर आपण 6 शोधलेलं आहे म्हणून या उदाहरणाचं उत्तर आहे 6. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता या ज्या स्टेप आहे या एक्सप्लेन करण्यासाठी एवढ्या जास्त आहे. अदरवाईज तुम्ही डिरेक्टली या स्टेप पर्यंत येऊ शकता आणि फायनली या स्टेप मध्ये आणि शेवटचं उत्तर काढू शकता. हे अतिशय सोपं आहे. यासाठी पुन्हा सांगतो ट्रिकच्या भरोशावरती राहू नका. तुम्ही एकदा समीकरण कसं मांडायचं हे शिकून घ्या तरच तुम्हाला कुठलंही गणित समजेल, सोडवता येईल. यानंतर बघूया पुढचं उदाहरण. हे उदाहरण असं आहे 25 म्हणजे 1/4 ची किती पट. मित्रांनो हे पण अतिशय सोपं आहे. 25 म्हणजेचा अर्थ काय होतो, बरोबर. म्हणजे मी बरोबरचं चिन्ह लिहितो. 25 म्हणजे 1/4 ची किती पट. आता मला किती विचारलेलं आहे, बरोबर. मग किती, तर मी असं म्हणतो की x पट असेल, जे विचारलेलं आहे त्याला आपण x मानू. मग 1/4 चीचा अर्थ होतो गुणाकार म्हणून मी असं लिहिणार की 1/4 ची x पट म्हणजे 25. बघा 25 म्हणजे 25 बरोबर 1/4 ची म्हणून गुणाकार लिहितो ची x पट बरोबर. मग आता पुन्हा हे गणित आपल्याला असं तयार झालं
1/4 गुणिले x बरोबर 25. मला शोधायचा x आहे, म्हणून समीकरणाच्या या बाजूला असणारे सर्व अंक मी त्या बाजूला पाठवतो. मग x बरोबर 25. हा 4 मला इकडे गुणाकारात दिसतो, इकडे हा 4 मला इकडे भागाकारात दिसतो, तिकडे जाताना गुणाकारात जाईल आणि x ची किंमत येईल 100. जर x ची किंमत 100 आली, याचा अर्थ 25 म्हणजे 1/4 चे किती पट? तर x बरोबर 100 पट. याप्रमाणे आपण हेही शाब्दिक उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने सोडवलं. मित्रांनो, हे अतिशय सोपं उदाहरण आहे. जर तुमची एकदा x ची प्रॅक्टिस झाली तर तुम्ही हे 20 ते 25 सेकंदात आरामात सोडवू शकता. यानंतर बघूया पुढचं उदाहरण. उदाहरण असं आहे, एका संख्येच्या 1/5 च्या 502 मध्ये 100 मिळवल्यास तीच संख्या मिळते, तर ती संख्या कोणती? मित्रांनो, पुन्हा एकदा आपण हा विचार करायचा आहे की या उदाहरणामध्ये आपल्याला शोधायचं काय आहे, आणि जे शोधायचं आहे त्याला आपण x मानणार आहोत. तर बघूया काय शोधायचं आहे. एका संख्येच्या 1/5 च्या 502 मध्ये 100 मिळवल्यास तीच संख्या मिळते, तर ती संख्या शोधा. याचा अर्थ मला संख्या शोधायची आहे, म्हणून मी त्या संख्येला x मानतो. मग आता मला x मानणं कळालेलं आहे, तर आता हे गणित मला, हे शाब्दिक उदाहरण मला गणितामध्ये रूपांतर करणं अतिशय सोपं जाईल. बघूया काय म्हणतात. एका संख्येच्या, मग आता ती संख्या मी x मानलेली आहे, म्हणून मी एक संख्या x मानतो. एका संख्येच्या, च्याचा अर्थ मी गुणाकार सांगितला होता, म्हणून आपण लिहिणार आहोत गुणाकार. 1/5 च्या एक संख्या घेतली, तिच्या 1/5 पुन्हा च्या म्हटलंय, त्याचा अर्थ होतो गुणाकार. 502 मध्ये म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. 100 मिळवल्यास तीच संख्या मिळते, म्हणजे पुन्हा आपल्याला काय मिळणार आहे? x मिळणार आहे, कारण की आपण संख्या x मानलेली आहे. याचा अर्थ हे गणित असं झालं, एका संख्येच्या, ज्याला आपण x मानलं, तिच्या 1/5 मध्ये म्हणून गुणाकाराचं चिन्ह, त्याच्या 502 मध्ये म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 100 मिळवल्यास, मिळवण्यासाठी आपण आधीचं चिन्ह वापरलं आणि 100, तर उत्तर तीच संख्या मिळते, तर ती संख्या शोधा. बस मित्रांनो, आपलं शाब्दिक उदाहरण गणितीय रूपामध्ये आलेलं आहे. फक्त आपल्याला याला आता सोडवायचं आहे. आता सोडवूया. मला उदाहरण बघताना माझ्या लक्षात नेहमी हे असायला पाहिजे की आधी भागाकार, गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी सोडवायला पाहिजे. मग या उदाहरणामध्ये मला बऱ्याच ठिकाणी दिसत आहे की इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, ही बेरीज आहे. ही बेरीज आहे, म्हणून हा पार्ट मी सगळ्यात शेवटी सोडवणार आहे. आता हा पार्ट सोडवूया. इथे आपल्याला 5 ने या 5 ला भाग देता येईल, म्हणून आपण ह्या 5 ने भाग दिला, 5 × 5, ह्या 5 ने भाग दिला, 5 × 5. मग माझ्याकडे उरलं x गुणिले 1 गुणिले 1 भागिले 2. मित्रांनो, इथं आपण बघू शकतो की इथे या कुठल्याही संख्येला छेद नाही. मग याला छेद नसेल तर आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी छेद 1 मानता येईल. मी हे समजून सांगण्यासाठी असं सांगतो आहे, प्रत्यक्षात तुम्हाला हे ऑटोमॅटिक लक्षात यायला पाहिजे. अधिक 100 बरोबर x. मग आता गुणाकाराचा नियम सांगतो की सगळ्या अंशाचा अंशाशी गुणाकार करा, सर्व छेदाचा छेदाशी गुणाकार करा, समोरासमोर गुणाकार करूया. मग x गुणिले 1 म्हणजे हा झाला x फक्त, आणि 1 गुणिले 1 आणि हा 2. अधिक 100 बरोबर x. मग मित्रांनो, आता आपलं गणित या फॉर्म मध्ये आलेलं आहे. या फॉर्म मध्ये आलं, आपल्याला x शोधायचा असतो, आणि x शोधण्याची पद्धत अशी आहे, सर्व x एका बाजूला घ्यायचे आहे आणि सगळ्या संख्या एका बाजूला घ्यायच्या. माझा मोठा x इकडे आहे आणि इकडे माझा x भागिले 2 आहे, म्हणून मी इकडचा x भागिले 2 हा तिकडे पाठवतो. मग तिकडे पाठवल्यानंतर हे गणित असं होईल, 100 फक्त ह्या बाजूला राहील, 100 बरोबर हा x, आणि हा x भागिले 2 हा इकडे धन आहे, तिकडे जाताना तो ऋण होईल, x भागिले 2. मित्रांनो, पुन्हा इथे आपण बघू शकतो की आता आपल्याला ही वजाबाकी सोडवायची आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की याला छेद नाही. मग याला छेद नसेल तर याला छेद आपण 1 मानू शकतो. आता आपल्या दोन्ही संख्यांना छेद आहे, आपण हे सोडवू शकतो, परंतु हे सोडवण्यासाठी यांचे छेद समान असणं गरजेचं आहे. म्हणजे छेद समान कसे करायचे, तर आपण सोपी पद्धत आहे, आपण 2 ने याला गुणलं तर याचाही छेद 2 होईल, आणि 1 ने याला गुणलं तर याचा छेद तशाच्या तसा राहील. म्हणजे हे गणित असं होईल, 100 बरोबर, याला मी 2 ने गुणलं, इथे मला 2 ने गुणावं लागेल, त्याचप्रमाणे इथेही 2 ने गुणावं लागेल. इथे मला 1 ने गुणायचं आहे, कारण की इथला छेद 1 आहे.
मग हे गणित असं होईल 2 गुणिले x हा झाला 2x, 2 गुणिले 1 हा झाला 2 वजा 1 गुणिले x म्हणजे x आणि हा 2/2. इथे तुम्ही बघू शकता आता दोघांचेही छेद समान झालेले आहेत. जर छेद समान झाले असतील तर मी दोघांपैकी एकच छेद लिहू शकतो आणि 2x मधून x केला तर फक्त x उरतो बरोबर 100. मित्रांनो मला x शोधायचा आहे. पुन्हा हा 2 इकडे एक्स्ट्रा आहे. मला हा तिकडे पाठवावा लागेल. हा इकडे भागाकारात आहे, तिकडे जाताना तो गुणाकारात आहे. मग 100 गुणिले 2 हे झाले 200. 200 बरोबर x हे झालं या प्रश्नाचं उत्तर. आता x म्हणजे काय होतं तर ती संख्या होती. याचा अर्थ ती संख्या 200 आहे. मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की हे उदाहरण सोडवताना मी जे विचारलेलं आहे प्रत्येक वेळी त्यालाच x मानतो आहे. आणि जर तुम्ही जे विचारलेलं आहे त्यालाच x मानत असाल तर तुम्ही सगळे शाब्दिक उदाहरण विदाउट एनी ट्रिक सोडवू शकता. यासाठी प्रत्येक उदाहरणाला वेगळी ट्रिक लक्षात ठेवण्याची गरज नाही. YouTube वरती बरेच व्हिडिओ असे आहेत की प्रत्येक उदाहरणासाठी एक ट्रिक दिलेली आहे. मित्रांनो एका प्रकरणामध्ये कमीत कमी 25 ते 30 शाब्दिक उदाहरणं असतील तर तुम्ही एका प्रकरणाच्या 30 ट्रिक लक्षात ठेवणार आहात का? त्यापेक्षा एकदा x कसा मांडायचा हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला कुठलीही ट्रिक लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही x मांडा, बेरीज वजाबाकी अपूर्णांकाची व्यवस्थित करा आणि उत्तर सॉल्व्ह करा. हा चॅप्टर इतका डीप घेण्यामागचा उद्देश हाच आहे की संपूर्ण गणितामध्ये जिथं जिथं तुम्हाला x मांडावं लागणार आहे, जिथं जिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारातलं शाब्दिक उदाहरण सोडवायचं आहे तिथे तुम्हाला या क्रिया करता यायला पाहिजे. यानंतर बघूया पुढचं उदाहरण. एका पुस्तकाचा 3/5 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण पाने किती? मित्रांनो हे उदाहरण सगळ्या परीक्षेतलं आवडीचं उदाहरण आहे. तुम्ही कुठलीही परीक्षा बघा त्यामध्ये जर अपूर्णांक चॅप्टर वरती शाब्दिक उदाहरण विचारायचं असेल तर असा प्रश्न विचारलाच जातो. मग हा प्रश्न आपल्याला सोडवता यायला पाहिजे आणि हा प्रश्न आपल्याला खूप चांगला सोडवता यायला पाहिजे. इथे पुस्तक दिलंय, कधी कधी इथे शेत दिलं जातं, इथे पानं वाचून झालेली आहे, कधी कधी इथं शेत वाटून झालेलं असतं, कधी कधी इथे गव्हाच्या गोण्या असतात. या उदाहरणामध्ये काहीही असू शकतं पण सोडवण्याची पद्धत मात्र एकच असेल. तर मित्रांनो हे उदाहरण आपण बघू. एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचून झाला आणि 15 पाने वाचून झाले. 125 पानं मग वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकात एकूण पानं किती? मित्रांनो मला सांगा या ठिकाणी x कशाला मांडावं लागेल? तर अतिशय सोपं आहे. जे विचारलं आहे त्याला आपण x मांडूया. मग विचारलेलं आहे एकूण पाने म्हणून मी एकूण पानाला x मानतो. आता या गणितामागची थोडीशी स्टोरी लक्षात घ्या कारण जोपर्यंत ही स्टोरी लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे गणित सुटणार नाही किंवा याचं लॉजिक कसं लावायचं हे समजणार नाही. मित्रांनो माझ्याकडे एक पुस्तक आहे आणि हे पुस्तक मी वाचायला घेतलंय बरोबर. आता या पुस्तकाची मी वाचलेली पानं आणि माझी वाचायची राहिलेली पानं या सगळ्यांची बेरीज जर केली तर मला काय मिळेल? एकूण पानं. या गणितामध्येही तेच झालेलं आहे. पुस्तकाचा 3/5 भाग वाचून झालाय आणि 15 पाने वाचून झाले आणि 125 पाने वाचायची शिल्लक राहिली. मग जर या सगळ्यांची आपण बेरीज केली, ह्या 3/5 भागाची, ह्या 15 पानांची आणि ह्या 125 पानांची, या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला पुस्तकात एकूण पानं किती हे समजेल. म्हणजे या गणितामध्ये हेच महत्वाचं आहे की आपल्याला ही स्टोरी लक्षात यायला पाहिजे. आपल्या हे लक्षात यायला पाहिजे की वाचून झालेली पानं आणि वाचायची राहिलेली पानं यांची बेरीज केली तर एकूण पानं आपल्याला मिळतील. मग आता एकूण पानं मला शोधायची आहे ज्याला मी x मानलं आहे. मी असं म्हणतो एका पुस्तकाचा म्हणजे एका पुस्तकामध्ये x पानं आहेत असं आपण धरू. मग एका पुस्तकाचे x पानं 3/5 भाग चा आलेला आहे म्हणून गुणाकाराचं चिन्ह. एका पुस्तकाचे 3/5 भाग आणि 15 पाने व 15 पाने हे पण पानं वाचून झाले. मित्रांनो इतके पानं माझे वाचून झाले अधिक 15 पानं वाचून झाले बरोबर. तरीही 125 पानं वाचायची शिल्लक राहिली. याचा अर्थ आता वाचून झालेले पानं मी घेतले, आता वाचायची राहिलेली पानं जर घेतली तर मला एकूण पानं मिळतील म्हणून मी शिल्लक राहिलेले पानंही यामध्ये ऍड करतो. आता मला काय मिळेल? एकूण पानं आणि एकूण पानांना आपण काय म्हणले? x म्हणून हा x.
मग इथे येईल बरोबर चिन्ह. का? कारण ही इथपर्यंत झाली वाचून झालेली पानं आणि हे आहेत वाचायची राहिलेली पानं. या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला मिळतात पूर्ण पानं. मग आता आपल्याला जस्ट हे सोडवायचं आहे. मित्रांनो सोडवतो. 3चा x ची गुणाकार होईल म्हणजे हा झाला 3x भागिले 5 अधिक 15 आणि 125 ची बेरीज होईल. हे झाले 140 बरोबर x. आता मित्रांनो याला छेद नाही, मग याचा छेद नाही याला छेद 1 मानूया म्हणजे हे गणित सोपं होईल. मग आता दोघांचे छेद आपल्याला सारखे करावे लागतील. सारखे करण्यासाठी या 1 ला जर मी 5 ने गुणलं तर याचा छेद 5 होईल, तर याला देखील 5 ने गुणावं लागेल. म्हणून मी याला 5 ने गुणतो आणि याला पण 5 ने गुणतो. इकडे 1 ने गुणलं तर काही फरक पडणार नाही म्हणून मी तो लिहित नाही. मग आता माझ्याकडे असं होईल 3x छेद 5 अधिक 140 गुणिले 5 करायचं आहे. आपण 14 गुणिले 5 करू. 14 पंच 70 होतात आणि हा राहिलेला 0 म्हणजे 700. हा छेद झाला 5 बरोबर x. मित्रांनो आता दोन्ही अपूर्णांकाचे छेद सारखे झाले. जर छेद सारखे असेल तर मी दोघांपैकी एक छेद लिहू शकतो आणि या दोघांची बेरीज होईल 3x अधिक 700 बरोबर x. आता या गणितामध्ये मला x शोधायचा आहे आणि इकडे पण एक x आहे. मग यासाठी मला सर्व x एका बाजूला घ्यायला लागतील आणि सर्व संख्या एका बाजूला घ्यायला लागतील. मग इकडे असणारा हा 5 मी एकदा तिकडे पाठवतो. हा 5 तिकडे गेला तर हे असं होईल 3x अधिक 700 बरोबर 5 हा इकडे भागाकारात आहे तिकडे गुणाकारात जाईल म्हणजे तो होईल 5x. आता माझ्याकडे शिल्लक आहे 3x अधिक 700 बरोबर 5x. मी सर्व x एका बाजूला पाठवतो. मग इकडे फक्त 700 राहील. 700 बरोबर 5x वजा 3x. मग 700 बरोबर 5x मधून 3x गेले माझ्याकडे होते 2x. मला x शोधायचा आहे. 2 हा इकडे गुणाकारात आहे. मित्रांनो लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस संख्या आणि चल असेल, चल म्हणजे x, त्यांच्यामध्ये नेहमी गुणाकारात चिन्ह असते. मग मला हा 2 इकडे गुणाकारात आहे तिकडे जाताना तो भागाकारात जाईल. मग तो होईल 700 भागिले 2 बरोबर x. आणि x ची किंमत 2 जर याला भाग दिला 700 ला तर 2 6 2 5 10 आणि हा 0 म्हणजे हे झाले 350. x काय मिळालं आपल्याला तर आपण एकूण पानांना x मानलंय याचा अर्थ एकूण पानं किती आहेत पुस्तकात 350. मित्रांनो या प्रकारे आपण हे गणित कुठलीही ट्रिक न वापरता सोडवू शकतो. आता हे गणित तुम्हाला असं वाटू शकतं की हे खूप मोठं गणित आहे. मित्रांनो ऍक्च्युली हे मोठं गणित नाही. आपण यातली प्रत्येक स्टेप ही डिटेल मध्ये समजून घेतली म्हणून हे मोठं वाटतं. अदरवाईज हे अतिशय सोपं गणित आहे आणि या प्रकारचं गणित जर तुम्ही एकदा शिकले तर समजून घ्या की तुम्ही स्पर्धा परीक्षेतलं कुठलंही शाब्दिक उदाहरण सोडवू शकता. सगळ्यात जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे x मांडण्याची. आणि दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये जे अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येतो तेही तुम्हाला समजायला हवं. आता मित्रांनो महत्वाचा भाग हा शिल्लक राहतो की बरोबर चिन्हाच्या या बाजूची संख्या त्या बाजूला कशी घ्यायची. तर लवकरच यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व नियम अतिशय सोप्या प्रकारे एका उदाहरणाद्वारे समजून सांगेल जे तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये असेल. म्हणजे तुम्हाला या बाजूच्या संख्या त्या बाजूला नेण्यासाठी काय करावं लागतं आणि काय चुका करायच्या नाही हे लक्षात येईल. धन्यवाद.